हो सर, सुरू करतो. मॅडम सर, वेटिंग रूम मधल्यांना जॉईन करा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शिक्षणशास्त्र संकुल यांच्यातर्फे मी इथं आलेल्या सर्व डेलिगेट्स तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले दीपक बच्चेवार सर यांचं सर्वप्रथम संकुलाच्या वतीनं स्वागत करू इच्छितो. सर्व डेलिगेट्स आणि कोड इन इंटरडिसिप्लिनरी फॅकल्टीचे डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांचं सर्वप्रथम संकुलाच्या वतीनं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यापीठा परिक्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याच्या अनुषंगानं जी काही एंट्रन्सची परीक्षा लावलेली आहे, पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट, या संदर्भानं विद्यार्थ्यांच्या काही क्युरीज लक्षात घेऊन त्या संदर्भाने इथं आपण 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक तज्ञ आपला वेळ इथे खर्च करणार आहेत. तुमच्यासाठी सतत ते अभ्यास करून तुमच्या समोर अभ्यासपूर्ण काही गोष्टींचं विवेचन करणार आहेत. त्या संदर्भानं या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या पहिल्या सत्राच्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर सर यांनी या कार्यक्रमाचं इथे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम याचे डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून स्थान स्वीकारावं. आणि त्याचबरोबर मी आमच्या संकुलाचे संचालक डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक करावे. त्याआधी माफी मागतो सर सर्वांची. डॉक्टर दीपक बच्चेवार सरांचा मी एक अल्प परिचय आपल्या सर्वांना करून देऊ इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच आपले प्रमुख पाहुणे, माफ करा थोडीशी त्रुटी राहिल्याबद्दल. डॉक्टर दीपक बच्चेवार सर हे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाचे सहयोगी अधिष्ठाता आहेत. त्याचबरोबर ते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत विद्यापीठामध्ये. त्याचबरोबर ते सिनेट सदस्य म्हणून सुद्धा विद्यापीठामध्ये निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर वसंतराव नाईक महाविद्यालय, वसंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड येथील ते माजी प्राचार्य आहेत. तिथेच ते क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सतत कार्यरत असणारे डॉक्टर दीपक बच्चेवार सर एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांना व्यवस्थितपणे हाताळण्याचा त्यांचा हातोटा आहे. आणि अशा हातोट्या मधून अनेक शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न ते सोडवतात. विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं लाभत असतं. विविध कमिटीज मध्ये विविध प्राधिकरणांवर सरांची नियुक्ती झालेली आहे. अशा प्रकारचं हे जे काही आज आपल्याला व्यक्तिमत्व इथं आपल्याला उद्घाटक म्हणून उपलब्ध झालेलं आहे, त्यांचे मी संकुलाच्या वतीनं स्वागत करतो. आणि आमच्या संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर बाविस्कर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. धन्यवाद. आजच्या या पेट 2020 कार्यशाळेच्या निमित्ताने आज आपल्या इथे उपस्थित असलेले, उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर दीपक बच्चेवार सर, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच सहयोगी अधिष्ठाता आंतरशाखीय विद्याशाखा, इथं उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आणि पेट परीक्षेसाठी अपियर झालेले सर्व विद्यार्थी मित्रांनो,
आमच्याकडे वारंवार विचारणा होत होती, पेट परीक्षा कशी असते, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. कारण बऱ्याचशा अभ्यासक्रमांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला संशोधन पद्धती हा विषय हा नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. ज्यांच्याकडे हा विषय आहे पीजीला त्यांचेही प्रश्न होते आणि या प्रश्नांमधून आमच्या सहकार्यांमध्ये जी चर्चा झाली आणि या सहकार्यामधल्या चर्चेतून या आजच्या वर्कशॉपचा एक उगम झाला. या वर्कशॉपसाठी आम्हाला अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन आणि परवानगी दिली. त्याबद्दल मी संकुलातर्फे सर्वांचे आभार मानतो. आणि हे पेट वर्कशॉप एकूण 3 दिवसांमध्ये ऑर्गनाइज केलेलं आहे. दररोज 2 ते 5 या कालावधीमध्ये हे वर्कशॉप आयोजित केलं जाईल आणि जवळपास 9 व्याख्याने याच्यामध्ये होणार आहे आणि या व्याख्यानांमधून तुम्हाला पेटचा पूर्ण एक ओळख यातून निर्माण होणार आहे. तर आजच्या या वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांचं मी पहिल्यांदा स्वागतही करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो. त्यांनी आपला वेळात वेळ काढून आम्हाला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरांनी उपस्थित राहण्यासाठी सहमती दर्शवली. आणि आपण त्यांचे व्याख्यान ऐकणारच आहोत आणि कोणत्याही समस्या असल्या तरी सर उत्स्फूर्त होऊन या समस्या सोडवतात. त्यांना एक अप्रोचेबल पर्सन म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि असे उद्घाटक लाभले त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र समन्वयक डॉक्टर महेश नलगे यांच्याकडे देतो. धन्यवाद सर, धन्यवाद. बाविस्कर सरांनी सांगितल्याप्रमाणेच अनेक जणांच्या त्रुटी लक्षात घेऊन शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं या वर्कशॉपचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हा एकमेव हेतू या कार्यक्रमामधून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची फीस न लावता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी झूम सारखा प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाईन पद्धतीने तसेच युट्यूब लाईव्ह द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन करण्याचा संकुलाचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आमच्या शिक्षणशास्त्र संकुलातीलच प्राध्यापक तसेच अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम यांनी वेळोवेळी अशा गोष्टींना चालना दिलेली आहे. त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दीपक बच्चेवार सरांची सुद्धा अशा नवनवीन कल्पनांना सतत साथ असते. कुलगुरू सरांची सुद्धा एक त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नसते आणि ते कुठल्याही प्रकारे वेळेवर मान्यता देऊन अशा प्रकारच्या आयोजनांना ते सतत मार्गदर्शन करत असतात. तर मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांना असं विनंती करतो की त्यांनी आपलं इथं मनोगत व्यक्त करावं, विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. डॉक्टर दीपक बच्चेवार सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या पेट मार्गदर्शन शिबिराचे सन्माननीय अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलाचे मित्र डॉक्टर बाविस्कर सर, डॉक्टर महेश सर, या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व अतिथिगण, सर्व सहभागी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे सतत नवीन नवीन उपक्रम राबवित असते. कोविड सारख्या देशावर जगावर आलेल्या मोठ्या संकटामध्ये समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण या भावनेतून आमच्या विद्यापीठाचे क्रियाशील आणि डॅशिंग असे माननीय कुलगुरू डॉक्टर भोसले सर यांनी विद्यापीठाची एक लॅब टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिली व अशा अनेक उपक्रम ते या विद्यापीठात राबवतात, ज्याच्यामुळे समाजातील अनेक लोकांचा फायदा होईल. शिक्षणाबरोबरच समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव ठेवून विद्यापीठ आभार मानतो.
आणि आजचा हे उद्घाटनाचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. लगेचच एक 2 मिनिटाच्या अंतरामध्ये पहिल्या सेशनला सुरुवात होईल. त्यामुळं कुणीही लेफ्ट होऊ नका. लगेचच पहिलं सेशन सुरू होईल. तर कृपया कुणीही लेफ्ट होऊ नये अशी विनंती करतो आणि 2 मिनिट वाट पाहावी. धन्यवाद. आजच्या या वर्कशॉपच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तसेच आजच्या या शेड्यूल मध्ये जे शेड्यूल मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. पहिलं जे सेशन होतं इंट्रोडक्शन ऑफ पेट एक्झामिनेशन ते आपण शेवटच्या सत्रामध्ये घेऊया. म्हणजे या आजच्या दिवसाच्या शेवटची तासिका ती होईल. त्याच्या आधी इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी आणि मेथड्स ऑफ रिसर्च मेथड्स या संबंधानं प्राध्यापक डॉक्टर गिनगिने सर आपल्याशी संवाद साधतील. 1-2च मिनिटात ते जॉईन होत आहेत. धांडे सर, डॉक्टर निशिकांत धांडे पहिलं हे घेणार आहे व्याख्यान. सॉरी सर. तर या संदर्भानं जे थोडा चेंज आहे, या चेंज मध्ये पहिलं जे सेशन आहे ते आजच्या या सेशन मध्ये डॉक्टर निशिकांत धांडे सर फार्मसीचे आपल्याकडे प्राध्यापक आपल्या समोर पहिल्यांदा मेथोडॉलॉजी बद्दल चर्चा करणार आहेत. मी धांडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या पहिल्या सेशनचं सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर धांडे सर. स्क्रीन शेअर करू शकतो? येस सर, येस करू शकता सर.
व्हिडिओ ऑन करा. तर स्क्रीन शेअर झालेली आहे. सुरू करूया का? चालेल सर. हा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, किनवट आणि परभणी या विभागांमध्ये PhD करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने स्वागत करतो. आणि PhD का करायची, किती प्रकारे ती करता येते आणि संशोधन कसं होतं याबद्दल आपण येत्या काही मिनिटं चर्चा करूयात. माझं नाव आहे निशिकांत धांडे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे बेसिकली. विद्यापीठामध्ये MBA ला शिकवतो आणि अनेक रिसर्चच्या ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे. ही माझी पहिली स्लाइड माझ्याबद्दल थोडीशी माहिती देणारी आहे. दिस इज द सेकंड स्लाइड. ऍक्च्युअली इट्स अन एक्सपेरिमेंट. हा एक प्रयोग आहे. आणि प्रश्न असा असतो की वस्तू का दिसतात आणि का ओळखू येतात. सर 1 मिनिट डिस्टर्ब करतो, सॉरी. हा सांगा. दांडे सर, तुमची PPT शेअर झालेली नाही, फक्त स्क्रीन शेअर झाले, फोल्डर ओपन आहे. PPT शेअर नाही झाली. परत क्लिक करा सर, म्हणजे ओपन होईल. मग PPT ऑन नाही झाली तुमची. ठीक आहे. PPT हा ती शेअर करायला. आता दिसतेय का? येस सर. सर्वांना दिसते असं मी समजतो. येस सर, येस. हा एक प्रयोग आहे. दिस इज अन एक्सपेरिमेंट टू आयडेंटिफाय थिंग्स. आता प्रश्न असा आहे की वस्तू का दिसतात, का कळतात. त्याच्यामध्ये थिअरी अशी आहे की वस्तू दिसतात त्याच्यातल्या समानतेमुळे आणि विषमतेमुळे. The things are noticed because of the similarities and the differences. मग आता हा समोरचा स्क्रीन आपण बारकाईने पाहू आणि आपण हे तपासू की या दोन ज्या आकृती आहेत त्याच्यामध्ये समानता काय आहे आणि काय फरक आहे. हा जर प्रयोग आपण केला तर अनेक उत्तरे येतात. मग आता विषमता काय आहे? तर विषमता अशी आहे की रंग वेगवेगळे आहेत, काही जण म्हणतील की आकार वेगळे वेगळे आहेत. आणि समानता काय आहे? तर समानता अशी आहे की ते सगळे सेगमेंट आणि डॉट आहेत. सगळीकडे डॉट आहेत आणि सगळीकडे सेगमेंट आहेत. मग जर बारकाईने पाहिलं तर काय फरक आहे नेमका? तर मुळात फरक काहीच नाही आहे. फरक असा आहे की एकीकडे सरळ सेगमेंट आणि एक टिंब आहे आणि दुसरीकडे तेच कॉम्प्लिकेटेड आहे, थोडंसं वक्र आहे, वाकडं आहे. याचा अर्थ the things when those are complex, it becomes a question, and the same thing which is converted from complex to simplex, it becomes a answer. इतका तो साधा प्रयोग आहे. एखादी गोष्ट कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये असेल तर तो होतो प्रश्न आणि त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन रिमूव्ह केलं की तो होतो उत्तर. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ह्या प्रश्नातच दडलेलं असतं. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त आपल्याला बदलावा लागतो. जगातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर हे मुळात समस्येमध्येच लपलेलं असतं. तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये आपण गणित सोडवायचो, त्याच्यामध्ये मग माहिती जी गणितात मिळायची ती तिथूनच मिळायची की मुलीचे वय वडिलाच्या वयाच्या 2/3 असून दोघांच्या वयाची बेरीज वगैरे असं जे प्रश्न येतात. तर यामध्ये आपण काय करत होतो की फाइंडिंग आउट द अननोन बेस्ड ऑन द नोन कंटेंट और नोन डेटा. जे माहित आहे त्यातून जे माहित नाही ते शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे उत्तर देणे. कुठल्याही समस्येवरचं उत्तर देण्याची प्रक्रिया ही या मूलभूत गोष्टीतून जाते असं आपण इथे लक्षात घेऊयात. याच्या नंतरची पुढची स्लाइड आपण पाहू. ही आहे सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च फॉर इंडिया ऑन द ग्लोबल सिनॅरिओ. जागतिकीकरण झालेलं आहे. भारत हा जगातील एक महासत्ता बनू पाहत आहे वगैरे वगैरे गोष्टी आपण ऐकतो. पण कोणताही देश हा केवळ लोकसंख्येवर मोठा होतो का?
प्रश्न अवघड आहे, असं होणार नाही. तर जे कुठले देश मोठे आहेत ते मुळातच त्यांच्या संशोधनामुळे मोठे आहेत. जर्मनी 1 नंबरला आहे कारण तिथलं संशोधन मोठं आहे. जपान पुढे का आहे? तर जपानमध्ये संशोधन जास्ती झालेलं आहे. आणि या तुलनेमध्ये जर आपण आपलं विद्यापीठीय शिक्षण पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की द ग्रॉस एनरोलमेंट रेशो इज व्हेरी पुअर इन हायर एज्युकेशन. मग मुळात अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन आणि पीजी एज्युकेशनला जर संख्या कमी आहे, तर रिसर्चला जाणाऱ्याचं पर्सेंटेज तर अतिशय नगण्य म्हणावं इतकं कमी आहे. एक अशी गोष्ट आहे की नो इंडियन युनिव्हर्सिटी इज अमंग द फर्स्ट 100 युनिव्हर्सिटीज थ्रू आउट द वर्ल्ड. ही एक मोठी आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ओनली IITs अँड IIMs आर अमंग दी 200. जगातल्या ज्या 200 संस्था नामांकित आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडच्या फक्त IIT आणि IIM आहेत. सर्वसाधारणपणे बाकीच्या विद्यापीठ नाही आहेत. The identity and progress of the nation is linked with the research. जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं, ज्या देशांचं संशोधन चांगलं आहे त्या देशांना जगामध्ये मान्यता आहे आणि ओळख आहे. आणि हे सगळं आपल्या दृष्टीने पाहिलं तर क्वालिटी ऑफ द रिसर्च इन इंडिया इज सेड टू बी पुअर. जागतिक पातळीवरती आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारतातलं रिसर्च तसं दर्जात्मक दृष्ट्या तितकं उच्च दर्जाचं नाहीये. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला PhD करायची. द नंबर ऑफ पेटंट्स आर व्हेरी फ्यू इन इंडिया. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगेल मी की रिसेशन आलं होतं आणि मग सगळ्या कंपन्या बंद पडायला लागल्या. अशा यामध्ये काही कंपन्या मात्र जगल्या. त्याच्यामध्ये एक कंपनी होती HP, जिचे कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स आपण वापरतो. ह्युलेट पिकार्ड त्याचं नाव. तर या कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा मार्केट नव्हतं तेव्हा HP काय केलं, तर HP जे पेटंट त्यांचे संपत आले होते, म्हणजे 15 वर्षापर्यंत तुम्हाला पेटंट ठेवता येतं. पण समजा एखाद्या पेटंटला 12 वर्ष झाले आणि 3 वर्षांनी ते ओपनच होणार आहे. तर असे पेटंट त्यांनी विकून टाकले सरळ-सरळ आणि त्यातून जे उत्पन्न आलं त्याच्यातून त्यांनी त्यांचे लॉसेस भरून काढले. म्हणजे पेटंट हे आपल्या सोन्याच्या अंगठीसारखं आहे. जेव्हा मार्केट कमी जास्ती होईल तेव्हा आपण पेटंट दुसऱ्याला देऊ शकतो, भाड्याने देऊ शकतो, कधी विकूनही टाकू शकतो. म्हणजे स्वतःकडे पेटंट असणं ही एक असेट आहे, अशी आजची परिस्थिती आहे. द युनिव्हर्सिटी रिसर्च इज फीबल अमंग द पेटंट रजिस्ट्रेशन. आता हे लक्षात घ्या की कारखाने पण संशोधन करतात आणि विद्यापीठामध्ये पण संशोधन चालतं. कारखान्यातलं जे संशोधन असतं त्याचं ते लोक पेटंट रजिस्टर करतात. परंतु त्या तुलनेमध्ये विद्यापीठामध्ये जे संशोधन होतं त्याचं पेटंट रजिस्ट्रेशन लोक करतीलच असं नाही. PhD डिग्री घेतात आणि खुश होऊन त्याचे पेढे वाटून मोकळे होतात. ऍक्च्युली जर पेटंट रजिस्टर करण्याच्या दर्जाचा शोध लावला तर ती एक असेट त्या विद्यार्थ्याची आणि विद्यापीठाची पण होऊ शकते. हा एक महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. द रिसर्च इन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इज मोर दॅन दी इन्स्टिट्यूट्स. एक वेळ अशी होती, औरंगाबादच्या वोखाड नावाची कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये विद्यापीठापेक्षा जास्ती PhD झालेले लोक अपॉइंटेड होते. कारण ते जगतातच रिसर्च वरती. म्हणजे रिसर्च ही इतकी पॉवरफुल गोष्ट आहे की प्रायव्हेट मध्ये रिसर्च आपल्यापेक्षा जास्ती होते, हे पण लक्षात घ्या. म्हणजे रिसर्च करत असाल तर तुम्हाला विद्यापीठातही स्कोप आहे, तसंच प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स मध्ये पण इंडस्ट्रीज आणि याच्यामध्ये स्कोप आहे. हे आपण रिसर्च करण्याच्या पूर्वी लक्षात घेतलं पाहिजे. HP, IBM आणि Sony या 3 कंपन्यांचं मिळून जर पेटंट एकत्र केले की त्यांनी रजिस्टर केलेले पेटंटची संख्या, तर ही संख्या भारतातल्या एकूण पेटंट पेक्षा जास्ती. केवळ 3 कंपन्यांचे पेटंट एका देशाच्या पेटंट रजिस्टर केलेल्या पेटंट पेक्षा जास्ती आहे. ही बाब आपल्याला विचार करायला लावणारी आहे. म्हणून आता काय केलं पाहिजे, तर वी नीड टू चेंज अवर अप्रोच अँड ऍटिट्यूड टुवर्ड द रिसर्च. संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपण आपला बदलला पाहिजे. आणि मग आपण हे पाहिलं पाहिजे की देयर इज स्कोप फॉर बेसिक रिसर्च, देयर इज स्कोप फॉर अप्लाइड रिसर्च, देयर इज स्कोप फॉर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आणि सोसायटी लिंक्ड रिसर्च वर्कला सुद्धा प्रचंड स्कोप आहे. त्यामुळे आता पेटचा अभ्यास करत असताना किंवा रिसर्च प्लॅन करत असताना या गोष्टी जर आपण मनामध्ये ठेवून काम करू तर आपल्याला विषय निवडताना, त्या विषयामधलं काम करत असताना आणि त्या विषयावरती पुढे सरकत असताना याचा उपयोग होईल असं मला म्हणायचं आहे. आपण रिसर्च म्हणतो
पण रिसर्चच्या समान काही शब्द आपण वापरतो. दीज आर दी सिनोनियम्स फॉर रिसर्च. जसं की इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, डिस्कव्हरी, सर्च, रिसर्च. व्ह्यू नावाचा एक प्रकार आपण म्हणतो, पण तो स्वतःचा व्ह्यू असणं हे सुद्धा काहीतरी फाउंडेशन आहे. एखादं व्हिजन असणं, एखाद्या गोष्टीला पुन्हा पाहणं म्हणजे रिव्ह्यू, आणि एखाद्या गोष्टीवरती परत एकदा अभ्यास करणं म्हणजे रिव्हिजन. इतके सगळे समांतर शब्द आहेत संशोधनासाठी. आता जेव्हा आपण इन्व्हेन्शन म्हणतो तेव्हा इन्व्हेन्शन ही अशी गोष्ट असते जी की पूर्णतया नवी असते, कम्प्लिटली न्यू म्हणजे इन्व्हेन्शन. आणि जे आहे त्याच्यामध्ये सुधार केला, मॉडिफिकेशन काही केलं, तर त्याला म्हणूयात आपण इनोव्हेशन. म्हणजे बॉलपेन काढला हे इनोव्हेशन आहे, कारण तुम्ही आधी बोरूनी लिहित होतात. लिहिणं हे मात्र इन्व्हेन्शन आहे. डिस्कव्हरी म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे पण आपल्याला माहित नाही, त्याला म्हणायचं डिस्कव्हरी. जसं कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ अमेरिका ऑलरेडी तिथे होती, आपल्याला माहित नव्हती की ती तिथे आहे, किंवा कोलंबसला माहित नव्हती. म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहित नाहीये ती शोधणं किंवा ती सापडणं म्हणजे डिस्कव्हरी. सर्च म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे आणि आपण ती शोधतोय. आता जी पाहिजे आहे आणि ती शोधतो आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे हे आपल्याला नेमकं माहिती असतं. म्हणजे व्हॉट इज टू बी सर्च्ड हॅज टू बी आयडेंटिफाईड फर्स्ट. मंगळावर यान पाठवायचं आहे, मग मंगळ माहिती पाहिजे, यानही माहिती पाहिजे, मग ते पाठवण्याची प्रक्रिया होईल. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे आणि तिला वापरायचं आहे, तिथे आपण सर्च म्हणूया. आता रिसर्च म्हणजे एखादी गोष्ट आपण शोधतो आहोत, ते कन्फर्म आहे का, जे सापडलं ते तेच आहे का. उदाहरणार्थ डिस्कव्हरीमध्ये कोलंबसला अमेरिका सापडली, पण तो अमेरिका शोधायला निघाला नव्हता. कोलंबसला भारत शोधायचा होता. शोधायला गेलं काहीतरी वेगळंच आणि सापडलं काहीतरी वेगळंच. रिसर्चमध्ये ते असतं की जे तुम्ही शोधता आहे तेच तुम्हाला सापडलं आहे का, जे तुम्ही मांडलं आहे, जे तुम्ही गृहीत धरलं आहे तेच बरोबर आहे का, हे तपासणं म्हणजे रिसर्च. म्हणून रिसर्चची स्टेज ही सर्च क्लिअर असतानाच येते. व्ह्यू याच्यामध्ये जे काही आहे जसं आहे तसं पाहणं म्हणजे व्ह्यू. मग एखादी गोष्ट आहे, तिच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की तिचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ साखर. एखाद्यासाठी साखर ही एक अन्न आहे आणि दुसऱ्यासाठी ते पॉइझन आहे. जर त्याला डायबिटीस असेल आणि त्याला साखर दिली, तर तो म्हणेल मला जहर पिला रहे हो क्या. म्हणजे बघण्याचा संदर्भ बदलला की व्ह्यूज बदलतात. हा एक अँगल कुठल्याही रिसर्चमध्ये असतो की रिसर्च फ्रॉम वन पॉइंट ऑफ व्ह्यू मे डिफर फ्रॉम अनदर पॉइंट ऑफ व्ह्यू. व्हिजनचा अर्थ आहे त्या गोष्टीपासून लांब होऊन पाहणे. टू सी समथिंग ॲट अ डिस्टन्स विथ रेफरन्स टू टाइम आणि प्लेस. म्हणजे एखादी गोष्ट 200 वर्षापूर्वी जशी होती तशीच आता आहे का, तर टाइम आणि प्लेस ही बदलून जर आपण पुन्हा तपासलं आणि ती थिअरी पुन्हा तपासली आणि जर ती तशीच असली, तर मग आपण त्या रिसर्चचा व्हिजन पाहत आहोत असा त्याचा अर्थ होतो. रिव्ह्यू म्हणजे व्ह्यू अगेन फ्रॉम ओन पॉइंट ऑफ व्ह्यू, ओन प्लेस अँड ओन पोझिशन. उदाहरणार्थ अमेरिकेच्या राजकारणामध्ये एखादी गोष्ट चांगली आहे आणि तिथे चालते, याचा अर्थ असा नाही की ती आपल्याकडच्या ग्रामपंचायतीतही चालेल. मग ती चालेल किंवा चालणार नाही याच्याबद्दल आपले व्ह्यूज असणं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल रिव्ह्यू घेणं फ्रॉम ओन पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम ओन प्लेस ऑफ व्ह्यू अँड फ्रॉम ओन पोझिशन. हे पण रिसर्चशी अलाइड असलेल्या गोष्टी आहेत. आणि रिव्हिजन म्हणजे कन्फर्मिंग अँड कन्फॉर्मिंग द थिंग्स विथ रेफरन्स टू द नॉर्म्स. जे काही नियम आहेत त्या नियमानुसार ते आहे का हे पाहणं म्हणजे त्या गोष्टीवरती रिव्हिजन करणं. मग एका चांगल्या रिसर्चसाठी चांगलं रिव्हिजन असणं आवश्यक आहे, चांगलं रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे, व्हिजन प्रॉपर असणं आवश्यक आहे, स्वतःचे पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर असले पाहिजेत, काय शोधायचं आहे ते माहिती पाहिजे, आणि त्यातून एक तर डिस्कव्हरी होणार आहे, नाहीतर इनोव्हेशन होणार आहे, नाहीतर नवीन काहीतरी इन्व्हेन्शन होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण रिसर्चकडे बघावं असं मला वाटतं. रिसर्चचे मुळात 3 प्रकार आहेत.
एक आहे प्री फॅक्टो. आता फॅक्टो हा शब्द फॅक्ट पासून तयार झालाय. जे सत्य आहे, जे घटना आहे, जे घडलंय ते फॅक्ट. एखादी गोष्ट घडायच्या आधी म्हणजे प्री फॅक्टो. ती घटना तशीच घडली किंवा ते तसंच आहे, त्याला म्हणायचं डी फॅक्टो. आणि एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर अभ्यास करणं म्हणजे पोस्ट फॅक्टो. म्हणजे रिसर्च 3 प्रकारच्या होते. प्री फॅक्टो रिसर्च, डी फॅक्टो रिसर्च आणि पोस्ट फॅक्टो रिसर्च. प्री फॅक्टो मध्ये प्रिडिक्टिव्ह प्रकारचा अप्रोच असतो. आता याची उदाहरणं घ्यायची आपल्याला तर पाहता येईल की ग्रीन रिव्होल्यूशन आहे, की लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, तर माल्थसचा असा सिद्धांत होता की लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत जाईल तर लोक भुकेने मरतील. लोकांना खायला अन्न पुरणार नाही. कारण जमिनीची जागा मर्यादित आहे, जमिनीची उत्पादक क्षमता मर्यादित आहे आणि खाणाऱ्यांची तोंड तर मात्र मल्टिपल याच्यात वाढतायत. पण हा ग्रीन रिव्होल्यूशन नावाची जी कन्सेप्ट आली आणि हायब्रिडायझेशन नावाची जी कन्सेप्ट आली, ज्याच्यात हरगोविंद खुराना यांनी जास्ती काम केलंय, तर त्यामध्ये असं त्यांनी बदल केला की जर लोकसंख्या एवढी वाढली तर तेवढ्या प्रमाणात धान्य वाढलं पाहिजे. म्हणजे ते आधीच त्यांनी प्रिडिक्ट केलं आणि त्याप्रमाणे धान्य वाढवण्यासाठी हायब्रिडायझेशनचा रिसर्च केला. हा रिसर्च हा उद्याची समस्या येण्याच्या आधीच उत्तर तुमच्याकडे तयार असण्याचं आहे. म्हणून हा आहे प्री फॅक्टो काइंड ऑफ रिसर्च. दुसरा आहे डी फॅक्टो. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट जे आहे ते जसं आहे ते तसं आहे. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षण किती आहे तर एवढं एवढं आहे, हे त्यांनी शोधून काढलं. म्हणजे काय केलं तर डी फॅक्टो काइंड ऑफ रिसर्च केला की ग्रॅव्हिटी अशी आहे, पृथ्वीचं ऑर्बिट असं आहे, सोलार सिस्टीम अशी आहे. याच्यात त्यांनी काहीही बदल केलेला नाही. जे आहे तेच आहे, त्याच्याकडे पाहण्याचा अनालिसिस करण्याचा दृष्टिकोन डेव्हलप केला आणि त्याचं अनालिसिस केलं. अशा प्रकारचे जे रिसर्च असतात त्यांना डी फॅक्टो रिसर्च असं म्हणतात. पोस्ट फॅक्टो रिसर्च मध्ये एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर जे घडतं त्याचा अभ्यास म्हणजे पोस्ट फॅक्टो. यात कसं असतं की एखाद्या पूर येऊन गेला आणि त्या पुरामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास करायचा आणि नंतर पुन्हा तो पूर आल्यानंतर असं नुकसान होऊ नये याच्यासाठी काय करता येईल. म्हणजे आधी पोस्ट फॅक्टोचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर प्री फॅक्टो लेवलवरती त्याच्यावरती सोल्युशन्स द्यायचे. अशा प्रकारे ह्या तिन्ही रिसर्च एकमेकांशी कनेक्टेड असतात. म्हणून काही लोक पोस्ट फॅक्टो विषय घेऊन अभ्यास करतात, काही लोक प्री फॅक्टो विषयाचा अभ्यास करतात. आणि हे जे सगळं आहे ऑल दॅट मॅटर्स विथ द फिलॉसॉफी, हे सगळं तत्वज्ञानाशी संबंधित आहे. आता आपण जे आहोत, जे रिसर्च करणार आहोत, तर वी आर अमंग दी सायंटिफिक कम्युनिटी मेंबर्स. आपण कोणाचे उत्तराधिकारी आहोत, आपण कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहोत. जर फिलॉसॉफीवर आपण बोलणार आहोत तर आपण सोक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लॅटो, आर्किमिडीज, न्यूटन, डार्विन, मार्क्स, माल्थस, आईन्स्टाईन, सी.व्ही. रमन वॉग, एवढी मोठी यादी आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये जे पायोनियर्स आहेत त्यांनी जे केलं त्याच पुढच्या स्टेप्स आपण घेणार आहोत. त्यांच्या मार्गावरती आपण चालणार आहोत. जे कोणी फिजिक्स मध्ये काम करतील ते न्यूटनच्या लाईनवरती जाणार आहेत. बायोलॉजीत आणि झुलॉजीत काम करणारे डार्विनच्या लाईन्सवरती जाणार आहेत. मॅथमॅटिक्स मध्ये काम करणारे, फिजिक्स मध्ये काम करणारे हे त्या त्या सायंटिस्टच्या थेअरीजला पुढे नेणारे लोक आहोत. सो इट डझंट मॅटर which state you live in. What it matters, it is in which state of mind you live in. तुमची मनाची अवस्था काय आहे. तुम्ही जर शास्त्रज्ञासारखे विचार करत असाल तर तुम्ही शास्त्रज्ञ आहात. तुम्ही कुठे आहात हे महत्वाचंच नाहीये. कारण हे एवढी सगळी जी नावं आहेत सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल, हे काही कुठे पीएचडी झालेले नव्हते. आईन्स्टाईन तर स्वतः एका पेटंट कंपनीमध्ये क्लर्क होता. म्हणजे नोकरी क्लर्कची आणि विचार मात्र शास्त्रज्ञाचे होते. त्यामुळे आपण कुठे आहोत हे महत्वाचं नाहीये. आपल्या मनात विचार काय आहेत ते आपली ओळख ठरवणार आहेत. सो थिंक लाईक अ सायंटिस्ट अँड देन आफ्टर सम टाइम यू विल बी स्टॅम्प्ड ॲज अ सायंटिस्ट, दॅट इज फॉर शुअर. रिसर्च करत असताना किंवा साधं कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह निश्चित करावे लागतात. मग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह किती प्रकारचे आहेत, काय आहेत, कशासाठी रिसर्च करायची. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काही असे आहेत की टू एस्टॅब्लिश ए न्यू थिअरी. एखादी नवीन संकल्पना, नवीन थिअरी मांडण्यासाठी रिसर्च करायची, हा एक एखाद्याचा ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. जसं की इन्व्हेन्शन मध्ये मी बोललो. दुसरा ऑब्जेक्टिव्ह असा असू शकतो की टू कन्फर्म ऑर टू व्हेरीफाय दी ओल्ड थिअरी.
आधीच्या शास्त्रज्ञांनी जे काही मांडलेलं आहे ते कन्फर्म करायचं किंवा तपासून पाहायचं, हा देखील अँगल. इतर शास्त्रज्ञांपेक्षा नवीनच काहीतरी थिअरी मांडणं ही सुद्धा एक रिसर्च असू शकते. आधीच्या सायंटिस्टनी जे मांडलेलं आहे ते पुन्हा एकदा तपासून पाहणं वेगळ्या परिप्रेक्षामध्ये पण रिसर्च असू शकतो. टू फाइंड आउट द लिंक्स अँड मिसिंग लिंक्स अमंग द थिअरीज. कधी कधी दोन थिअरी समांतर असतात, तर त्यांच्यामध्ये जो गॅप असतो संबंध काय आहे किंवा त्यांच्यातली मिसिंग लिंक काय आहे हे शोधून काढणं सुद्धा. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरोक्सिन ही औषध आपण पाहिलं, जे की मलेरियावरती चालतं आणि नंतर सांगितलं की ते कोरोनावरती चालतं. आता जेव्हा हे औषध तयार केलं होतं तेव्हा ते कोरोनावर चालेल हे कोणालाच माहित नव्हतं. मग अशा प्रकारचं एखादं काम करणं म्हणजे ए थिअरी बी सिच्युएशन मध्ये अप्लाय करता येते, ही यांच्यातली लिंक एस्टॅब्लिश करणं ही सुद्धा एक रिसर्चचा अप्रोच किंवा रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. टू फाइंड आउट न्यू डायमेन्शन टू द ओल्ड थिअरी. एखाद्या गोष्टीचं अजून काय करता येईल. उदाहरणार्थ आपण फिल्टर पाणी पितो का, युव्ही प्युरिफायर आपल्याकडे असतात किंवा आरओ. तिने ते रबर सगळं उचललं, त्याचं एक्सपेरिमेंट त्या आगीमध्ये फेकून दिलं. जेव्हा तो बाहेरून परत आला त्याने बायकोला विचारलं की माझं टेबलावरचं साहित्य कुठे गेलं, तर ती म्हणे घातलं चुलीत तिकडं, फेकून दिलं मी. त्याने जाऊन ती आग विझवली आणि ते काढलं. ते जे रबर बाहेर काढलं ते कडक झालेलं होतं. म्हणजे जे रबर कसं कडक करायचं याच्यासाठी तो जो प्रयत्न करत होता ते त्याच्या बायकोच्या प्रयत्नामुळं त्याला उत्तर मिळालं. एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळायला असं पण काहीतरी थांबावं लागतं, ऍक्सिडेंटली पण सांगतात. एडिसननी असं म्हणतात की हजारो वायर जाळून पाहिल्या होत्या तेव्हा त्याला बल्ब टंगस्टन फिलामेंट करता आली. टेलिव्हिजन जो आपण वापरतो त्याच्यामध्ये जॉन लॉगी बेअर्ड तर एक्सपेरिमेंट करताना त्याला स्वतःला शॉक बसला आणि तो पॅरालाइज झाला होता. आईन्स्टाईनची थिअरी मांडायला आईन्स्टाईनला 13 वर्ष विचार करावा लागला, त्याच्यानंतर ती थिअरी आली. पण आता तसं नाहीये. आता कोणी 13 वर्ष 12 वर्ष थांबायला तयार नाहीये. आता काय होतंय, लेझर येतो, त्याचं सीडी होतं, सीडीचं डीव्हीडी होतो. फर्स्ट जनरेशन लँग्वेज येते, सेकंड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन. का तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आता रिसर्च ही फास्ट झालेली आहे, सपोर्टिव्ह झालेली आहे. म्हणजे रिसर्चसाठी ग्राउंड वर्क आता ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त विषय घेऊन त्याच्यात उतरायचं आहे, इतकं आता रिसर्च फील्ड सोपं झालेलं आहे. कॅन्सरवरचं औषध काढणं, HIV औषध काढणं, कोरोनावरचं औषध काढणं. बघा कोरोना वर्षभरामध्ये तर जगामध्ये 8-9 वॅक्सिन रेडी आहेत. किती फास्ट, म्हणजे प्लेग आला आणि प्लेगनी 7-8 वर्ष धुमाकूळ घातल्यानंतर औषध सापडलं काहीतरी. इथे एका वर्षात, म्हणजे खरं तर 8 महिन्यातच औषध सापडलंय. पुढचा वेळ आपल्याला टेस्टिंग मध्ये जातोय. त्यामुळे नवीन प्रॉब्लेम्स येत राहणार, नवीन प्रॉब्लेम्सचा सोल्युशन्स निघणार. तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत, जसं इरॅडिकेशन ऑफ फिअर, भीती घालवणे, भूक घालवणे, एकमेकांबद्दलचा द्वेष, गरिबी, या मोठ्या समस्या आहे. याच्यावरती अजूनही डोकेदुखीवर जसा इलाज सापडला तसे इलाज सापडलेले नाही आहेत. हे खूप वेगळे अव्हेन्यूज ज्याच्यावरती आपण काम करू शकतो. कुठलंही संशोधन, आता तुम्ही जर काम कराल तर तुमच्या लक्षात येईल की 4 स्टेजेस मधून जातं. एखादी नवीन आयडिया तुमच्या डोक्यात आली किंवा तुम्ही मांडली की सगळ्यात पहिली प्रतिक्रिया येते, व्हॉट ए फुलिश आयडिया, काही कामाचं नाहीये. तरी तुम्ही त्याच्या मागे लागता आणि तुम्ही ते करून दाखवता. तेव्हा जग म्हणतं ठीक आहे, चालतंय, पण त्यानं काय होतं? मग त्याच्या पुढची स्टेज असते की हा ते ठीक आहे, बरोबर आहे, चांगलं आहे, पण याचा मला काय फायदा? आणि मग 4थी स्टेज जेव्हा येते तेव्हा लोक म्हणतात नाही मला माहिती होतं हे करणारे, हा हुशारच आहे, हा करणारच होता. ह्या 4थ्या स्टेजला पोहोचण्यासाठी जे काही मेहनत आणि पेशन्स लागतात ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हा आहे फिल्टरेशनचा डिवाइड बाय 10चा रूल. नेहमी लक्षात घ्या. एखादी आयडिया जेव्हा डोक्यात येते तेव्हा ती 10 लाख आयडिया अनेक लोकांच्या डोक्यात येतात. त्या डिझाईन लेवलला त्याच्यातलं एक शून्य कमी होतो, डिवाइड बाय 10. 1 लाख आयडिया डिझाईन लेवलला येतात. त्यातल्या 10,000 आयडिया प्रोटोटाइप लेवलला येतात. त्याच्यातल्या 1000 आयडिया मार्केटच्या दृष्टीने फिजिबल असतात. त्या 1000 आयडियातून ऍक्च्युअली प्रॉडक्ट तयार होतात 100 आयडियावरती आणि त्यातले 10 कमर्शियली सक्सेस होतात.
आणि जरी कमर्शियल सक्सेस झाला तरी तो मार्केटमध्ये टिकणारा एखादाच प्रॉडक्ट टिकतो. म्हणजे 10 लाख आयडियातून एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये टिकतो. इतकं थिंकिंग मध्ये आणि ऍक्च्युअल असलेल्या मध्ये गॅप आहे. हा गॅप कमी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून कुठलीही रिसर्च ही बेसिकली काय करते, तर एका पडलेल्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे आन्सर. Thy name is question is equal to research. रिसर्च हा असं उत्तर आहे जे प्रश्नाच्या शोधात फिरतं, किंवा रिसर्च हे असं उत्तर आहे ज्याचं नाव प्रश्न आहे. तर आपण प्रश्न निवडणार, प्रश्न शोधणार, प्रश्नाच्या मागे फिरणार. प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे, त्याची कॉम्प्लिकेशन कमी करणार आणि त्याचं जे उत्तर मिळेल त्याला आपण रिसर्च असं म्हणणार. So don't simply be a researcher, be a philosopher. Thank you very much. माझं ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. इथे मला संधी दिल्याबद्दल कुलगुरू, प्रकुलगुरू, डीन आणि संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. फंडामेंटल्स ऑफ रिसर्च या विषयावर डॉक्टर निशिकांत धांडे सर यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती सर्व विद्यार्थ्यांसोबत जे आपल्याला दिलेली आहे. यामध्ये काही बेसिक्स जे प्रश्न आहेत रिसर्चच्या संदर्भानं, जे नेट, सेट आणि पेट अशा परीक्षांसाठी सतत विचारले जातात, या संदर्भानं सरांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं असतील. जर कोणाला या संदर्भाने काही प्रश्न असतील तर मी सरांची आज्ञा घेऊन पुढील काही वेळ हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी देऊ इच्छितो. सर आपण हॅलो. हा, प्रश्न चालेल सर, आहे वेळ आपल्याकडे 5-10 मिनिटं. पुढच्या 5 ते 10 मिनिटात जर कुणाचे काही रिसर्चच्या संदर्भाने प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. ठीक आहे. चालेल सर, थँक्यू. हो, सर्वांना शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, चांगले रिसर्चर व्हा. ओके, धन्यवाद सर. मी इथं संकुलाच्या वतीनं डॉक्टर निशिकांत धांडे सरांच्या आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्या या वर्कशॉपसाठी अगदी शॉर्ट पिरियड मध्ये बहुमोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे, ज्यामधून जर विद्यार्थ्यांनी खरंच लक्षपूर्वक हे ऐकलं आणि या संदर्भाने अभ्यास केला तर त्यांना संशोधन म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट होईल आणि संशोधनाच्या संदर्भाने विचारल्या जाणाऱ्या, संकल्पनेच्या संदर्भाने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पेटच्या परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी त्यांना इथं चांगला संधी उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि धांडे सरांची इथं रजा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर आजच्या सत्रातील जे पहिलं होणार होतं सेशन, ज्याला आपण काही टेक्निकल एररमुळे सेकंडला शिफ्ट केलेलं आहे, ते रिसर्चचं एक अवघ्या काही मिनिटांमध्ये दुसऱ्या सेशनला आपण सुरुवात करूया. थँक्यू सर. सर्वप्रथम मी शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामांतीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं इथं स्वागत करतो ऑनलाईन प्लॅटफॉर्म झूम मध्ये, आणि बहुसंख्य विद्यार्थी इथं सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो.
आता आपण महत्वाच्या टॉपिक कडे वळणार आहोत. ते म्हणजे ते जो पहिला टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ पेट एक्झामिनेशन. बहुतांश विद्यार्थ्यांच्या आमच्या समोर क्युरीज आलेल्या होत्या की नेमकी पेट एक्झामिनेशन कशा स्वरूपाची असते, तिचं स्वरूप काय, क्वालिफिकेशन काय असावं लागतं, इलिजिबिलिटी काय आहे त्याच्यासाठी, आणि पेट एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतात, सिलेबस कशा स्वरूपाचा आहे, या संदर्भानं आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपल्या काही क्युरीज दूर करण्यासाठी पुढील एक अर्धा तासामध्ये आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. तुमच्या सर्वांच्या त्या क्युरीज इथं कंप्लीट होतील आणि त्यातून आपल्याला नेमकं पेट एक्झाम साठी काय करायला पाहिजे या संदर्भानं आपण इथे आपल्याशी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा या पेट एक्झामिनेशन 20 साठी मी सर्व परीक्षार्थ्यांचं भावी संशोधकांचं इथं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आपल्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी संबंधित परीक्षेची निवड केलेली आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये उच्चतर स्वरूपामध्ये संशोधन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भानं पहिलं पाऊल त्यांनी इथं टाकलेलं आहे. या संदर्भानं पहिल्यांदा आपण पेट परीक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जी डिक्लेअर केलेली आहे त्याचं स्वरूप नेमकं कशा स्वरूपाचं आहे, नेमकी कशा प्रकारे परीक्षा होणार आहे आणि सिलेबस काय आहे या संदर्भानं आपण काही गोष्टी इथं अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की कोण हा रिसर्च साठी इलिजिबल आहे, पीएचडी च्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा संशोधन पीएचडी लेवलचं संशोधन करण्यासाठी इलिजिबिलिटी म्हणून नेमकी कुठली असायला पाहिजे, कोणता विद्यार्थी हा इलिजिबल आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेला आहे म्हणजे जवळजवळ सर्वच जण इलिजिबल आहेत. तर यासाठी कमीत कमी 50% मार्क घेऊन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पीजी लेवलचा एक कोर्स कंप्लीट केलेला असावा. जसं MA, MCOM, MSc कुठल्याही विषयामध्ये कंप्लीट केलेलं असावं. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिनिमम 50% मार्काची अट आहे. तर ओपनच्या कॅन्डिडेटसाठी ही अट 55% इतकी आहे. या सगळ्या याच्यामधून इलिजिबिलिटी मधून असं लक्षात येतं की पीएचडी करण्यासाठी त्या संबंधित विषयामध्ये तुम्हाला B+ मिळवून पीएचडी पदव्युत्तर पदविका संपादित करणं आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी नंतरच तुम्ही त्या संबंधित विषयाच्या संदर्भानं इथं पीएचडी साठी इलिजिबल आहात. त्यानंतर पेट परीक्षा जी घेतली जाते विद्यापीठातर्फे ती तुम्ही इथं उत्तीर्ण करणं अपेक्षित आहे. त्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं पीएचडी साठी रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या संशोधन कार्यास मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करू शकता. तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यानंतर प्रामुख्याने आपण विचार करूया तो म्हणजे मोड ऑफ पेट एक्झामिनेशन 2020. म्हणजे या पेट 2020 परीक्षेचा नेमकं स्वरूप कसं असणार आहे, कोणत्या पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे या संदर्भामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या क्युरीज आमच्या समोर आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या की ही एक्झाम जी आहे ही प्रामुख्याने ऑनलाईन मोडने, ऑन स्क्रीन मोडने होणार आहे.
म्हणजे ही तुम्हाला कम्प्युटरवर लॅपटॉपवर ही ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे आणि ती फक्त आणि फक्त तुम्हाला दिले गेलेल्या सेंटरवरच ही परीक्षा होणार आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणजे जशी आपल्या विद्यापीठाच्या इतर परीक्षा ऑनलाईन झाल्या की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या घरून, तुमच्या लॅपटॉपवरून अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षा दिलेल्या आहेत. ही परीक्षा तशी न होता दिलेल्या सेंटरला, ज्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईनची नेटची परीक्षा दिली असेल काही जणांनी, तर त्यांना लक्षात येतं की विशिष्ट अशा सेंटरला जाऊन तिथल्या कम्प्युटरवर, तिथल्या लॅपटॉपवर तुम्हाला ही परीक्षा देता येईल. त्यासाठी विद्यापीठाने अनेक सेंटर्सची अरेंजमेंट केलेली आहे, ज्यामध्ये कम्प्युटर्स लॅब्स असणार आहेत आणि या लॅबमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 100 मार्कासाठी असणार आहे. या 100 मार्काच्या परीक्षेमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 प्रामुख्याने विभाग त्याच्यामध्ये पाडले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेता येईल सेक्शन ए आणि सेक्शन बी या 2 सेक्शन मध्ये ही प्रामुख्याने परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या संदर्भानं 100 गुणांच्या या परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासांचा अवधी तिथं उपलब्ध करून दिला जाणार आहे. या 2 तासामध्ये तुम्हाला 1 तासासाठी सेक्शन ए आणि पुढील 1 तासासाठी सेक्शन बी अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जातील ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि या प्रश्नपत्रिका तुम्हाला 2 तासांमध्ये सोडवायच्या आहेत. ए सेक्शन जे आहे टोटली हे रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित असणार आहे आणि ते प्रत्येक विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. सेक्शन ए जे आहे त्याचा टायटल आहे रिसर्च मेथोडॉलॉजी आणि या रिसर्च मेथोडॉलॉजी या टायटलच्या अनुषंगाने पहिला प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे, ती असेल तुमची 1 तासाच्या वेळेसाठी आणि दुसरी क्वेश्चन जे आहे बी सेक्शन क्वेश्चन पेपरचा, या बी सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या संबंधित ज्या विषयामध्ये तुम्ही पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा पीएचडीच्या संदर्भाने पेटचा फॉर्म भरलेला आहे, त्या विषयाच्या संदर्भानं विषय ज्ञानावर आधारित पीजी लेवलचे प्रश्न, पीजीचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भानं याच्यामध्ये बी सेक्शन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ इथे उपलब्ध करून दिला जाईल. ए सेक्शन आणि बी सेक्शन लक्षात घ्या. ए सेक्शन सगळ्यांसाठी कंपल्सरी आणि सारखा असणारे जो असणार आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर आणि बी सेक्शन हा तुमच्या पर्टिक्युलर सब्जेक्ट नॉलेज चेक करण्यासाठी, सब्जेक्टला संबंधित विषयाचं ज्ञान तपासण्यासाठी या विद्यापीठाने जो बी सेक्शनचा सिलेबस आहे तो वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे. आपापल्या विषयाच्या संदर्भाने विद्यार्थी तिथून तो सिलेबस डाउनलोड करू शकतात आणि त्या संदर्भानं ते त्या अनुषंगानं आपला अभ्यास तिथं पूर्ण करू शकतात. ये सेक्शनच्या संदर्भाने आपण पुढे पाहणार आहोत की नेमका कशा प्रकारचा सिलेबस हा तिथे मेन्शन केलेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहताना सेक्शन ए जे आहे त्याच्यामध्ये 50 MCQ चे प्रश्न विचारले जातील. प्रामुख्याने 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि यासाठी वेळ असेल 60 मिनिटं. म्हणजे 1 तासाच्या वेळेमध्ये या 50 प्रश्नांचं कंपल्सरी उत्तर सर्व विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित हे प्रश्न असणार आहेत. 50 MCQ टाइप प्रश्न ए सेक्शन मध्ये असतील, तर बी सेक्शन मध्ये सुद्धा 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच MCQ असणार आहेत. प्रत्येकी 1 मार्कासाठी 1 प्रश्न आणि यासाठी सुद्धा तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. बी सेक्शन हे पूर्णपणे तुमच्या
पेट ज्या विषयामध्ये तुम्ही देणार आहात त्या विषयाच्या संदर्भाने विषय ज्ञानावर आधारित अशा प्रश्नांची यामध्ये उपयोग केलेला असणार आहे प्रश्नपत्रिकेसाठी. आणि युजी आणि पीजीचा सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला हा सिलेबस विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्हाला पुढे त्या संदर्भाने त्याची प्रामुख्याने तयारी करता येते. तर प्रश्न 50 प्रश्न ए सेक्शन मध्ये आणि 50 प्रश्न हे बी सेक्शन मध्ये येणार आहेत, ज्याच्यासाठी 60 मिनिटाचा वेळ इथं देण्यात आलेला आहे. या 60 मिनिटामध्ये तुम्हाला ए सेक्शन पूर्ण करायचं आहे, तर पुढील 60 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला बी सेक्शन पूर्ण करायचं आहे. या संदर्भानं काही मार्गदर्शन इथं दिलेलं आहे की या सगळ्या पेपरच्या संदर्भानं एक आन्सर की आणि तुम्ही सोडवलेला पेपर जो आहे क्वेश्चन पेपर, तो क्वेश्चन पेपर आणि त्याची आन्सर की ही तुम्ही फॉर्म भरताना जो मेल आयडी प्रोव्हाइड केलेला आहे त्या मेल आयडी वर तुम्हाला मिळेल, ज्यातून तुम्ही सोडवलेले प्रश्न कितपत योग्य आहे, तुमचा स्कोर काय यायला हे तुम्हाला त्यातून पडताळणी करता येईल. त्या संदर्भाने तुम्हाला इथे जॉईन व्हावं. त्या मेलवर तुम्हाला ही आलेली प्रश्नपत्रिका आणि तुमची आन्सर की टॅली करण्यासाठी उपलब्ध केलेली असेल आणि त्यावर जर तुम्हाला काही तुमची क्युरी असेल, तुमचे डाऊट्स असतील, तर तुम्ही परीक्षा झाल्यानंतर 3 दिवसाच्या अवधीमध्ये ते डाऊट्स त्या क्युरी विद्यापीठाकडे सबमिट करू शकता किंवा त्या संदर्भाने तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यावर नंतर रिव्ह्यू कमिटी एक निवडलेली असेल, ती त्यावर लक्ष घालेल आणि तुमच्या डाऊट्सचा किंवा क्युरीचा तिथं पडताळा केला जाईल. त्यानंतर त्यावर निर्णय निश्चित करण्यात येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागच्या वेळेस या पेटच्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्क सिस्टीम होती, पण यावेळेस कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दोन्हीही सेक्शनच्या पेपरसाठी करण्यात आलेली नाही. ही बाब तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही 50 पैकी 50 प्रश्न सुद्धा इथं सोडवू शकता. त्यातले कुठलेही प्रश्न जरी तुमचे चुकले कोणत्याही सेक्शनच्या संदर्भाने आपण चर्चा करताना, ए सेक्शन मधले 50, बी सेक्शन मधले 50 असे मिळून तुम्ही 100 पैकी 100 प्रश्न सुद्धा अटेम्प्ट करू शकता. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मध्ये जर तुम्ही सगळेच प्रश्न अटेम्प्ट केले आणि जर तुम्हाला तुमचे उत्तर चुकले, तर चुकीच्या उत्तरासाठी तुमचे काही प्रमाणामध्ये मार्क हे मायनस करण्याची पद्धत असते. तर इथे तशा प्रकारची पद्धत नसल्यामुळे तुम्हाला फक्त 50% श्युअरिटी असणाऱ्या सुद्धा उत्तरांना तुम्ही इथं सोडवू शकता आणि त्यामुळे तुमचा स्कोर वाढण्यास यातून मदत होऊ शकते. त्यानंतर पासिंग रूल काय आहे नेमका, तर याच्यामध्ये पासिंग साठी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकूण 100 जे प्रश्न आहेत, 100 प्रश्नांपैकी 100 मार्कासाठी असणारी 100 प्रश्न, यामध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 गुण हे पासिंगचा क्रायटेरिया आहे आणि 50 मार्क हा ओपनच्या विद्यार्थ्यांना किंवा नॉन रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 50 मार्क या कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहेत. हा झाला पासिंगचा क्रायटेरिया आणि ह्या दोन्ही मिळून, दोन्ही प्रश्नपत्रिके मिळून या प्रकारची पासिंग असणार आहे. कुठल्याही एका सेक्शन साठी पर्टिक्युलर मार्क दिलेले नाहीयेत. म्हणजे जर एखादा विद्यार्थी हा ए सेक्शन मध्ये 40 मार्क घेतो आणि बी सेक्शन मध्ये फक्त 10च मार्क घेतो, तरी सुद्धा तो क्वालिफाय आहे पेट साठी, तो पास झालेला आहे. या संदर्भानं याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी की फक्त ए सेक्शन किंवा बी सेक्शनला पर्टिक्युलर इतके मार्क असायला पाहिजे अशी कुठलीही अट
विद्यापीठाने या दिलेली नाहीये. ए आणि बी दोन्हीही सेक्शन मध्ये मिळून तुम्हाला 45 हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 50 हे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी गुण घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये म्हणजे एकही विद्यार्थी जर क्वालिफाय झाला नाही, म्हणजे एकाही विद्यार्थ्याला कॅटेगरीचा 45 मार्क मिळाले नाही किंवा एखाद्याही विद्यार्थ्याला 50 मार्क मिळाले नाही, तर अशा विषयाच्या संदर्भाने त्या विषयाच्या संपूर्ण जागा ह्या वॅकेंट धरल्या जातील. त्या पेट मधून न भरता एक्झम्प्टेड ज्या स्टुडंट्स आहेत त्या एक्झम्प्टेड स्टुडंट्स मधून त्या संपूर्ण जागा भरण्याचं प्रावधान इथं विद्यापीठाने या परीक्षेच्या संदर्भाने केलेलं आहे. म्हणजे जर 100 जागा आहेत आणि पास झालेले विद्यार्थ्यांची संख्या ही फक्त 5 असेल, तर 100 जागांमधल्या 5 जागा फक्त ह्या त्या क्वालिफाय विद्यार्थ्यांना मिळतील. उरलेल्या 95 जागा ह्या नापास झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला न मिळता एक्झम्प्टेड म्हणून जो फॉर्म भरलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांसाठी कन्व्हर्ट केल्या जातील आणि त्यामधून विद्यार्थ्यांना यातून अलॉट केल्या जातील मार्गदर्शक. त्यांची निवड पेट द्वारे एक्झम्प्टेड मधून पीएचडीच्या ऍडमिशन साठी गृहीत धरण्यात येईल. अशा प्रकारे त्यांचे ऍडमिशन केल्या जाईल. आता जे तुम्हाला एक लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रामुख्याने जितक्या जागा आहेत त्या जागेमध्ये काही हे दिलेले आहेत, टक्केवारी आहे. तर त्यामध्ये 60% जागा ह्या प्रामुख्याने पेट पास करून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व आहेत. म्हणजे जर पेट एखाद्या विषयासाठी गृहीत धरा तुम्ही, आपण गृहीत धरू की एखाद्या विषयासाठी 100 जागा असतील, तर पेट परीक्षा पास होऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60 जागा ह्या रिझर्व आहेत. उरलेल्या 40 जागा ह्या एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ज्यांना एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन कशातून? काही जणांनी नेट क्वालिफाईड आहेत म्हणून एक्झम्पशन, काही जण पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये सेट पास आहेत म्हणून त्यांना एक्झम्पशन, काही जण एमफिल मुळे एक्झम्पशन आहे. त्यानंतर काही असे एक 6 ते 7 क्रायटेरिया दिलेले आहेत एक्झम्पशनचे. त्या सगळ्या 6 ते 7 क्रायटेरिया मध्ये जे विद्यार्थी बसतात त्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे. या एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी 40% जागा या वॅकेंट ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 60% जागा ह्या पेट परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पण यामध्ये पासिंगचं पर्सेंटेज आणि एक्झम्प्टेडच्या जागा यामध्ये बदल होऊ शकतो. कारण पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली आणि त्या 60% जागेमधल्या जर जागा इथं शिल्लक राहिल्या तर त्या एक्झम्प्टेडच्या विद्यार्थ्यांसाठी कन्वर्ट होऊ शकतात. आणि एक्झम्प्टेडच्या जागा जर कमी असतील आणि पासिंग क्रायटेरियाचे विद्यार्थी जर जास्त असतील, एक्झम्प्टेड मध्ये जर जागा व्हॅकेंट असतील, तर त्या जागा सुद्धा इकडे पेट परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कन्वर्ट होऊ शकतात. हे लक्षात घ्यावं. त्या संदर्भानं नेमक्या जागा किती या संदर्भानं विचार करायला हवा की समजा एखाद्या विषयाच्या 100 जागा असतील आणि आपण पेट परीक्षा देतो तर आपल्यासाठी फक्त त्यातल्या 60 जागा सध्या उपलब्ध आहेत, एवढं गृहीत धरून पुढचं मार्गक्रमण करावं. त्या दृष्टीनं पेट क्वालिफाय होण्याच्या दृष्टीनं विचार करावा. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विद्यापीठानं बी सेक्शनचा सिलेबस तुमच्या पुढे ठेवलेला आहे. बी सेक्शन कशा प्रकारे आहे, बी सेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला या संदर्भानं विद्यापीठानं आपल्या समोर सिलेबस ठेवलेला आहे. अभ्यासक्रमाची रचना आपल्या समोर दिलेली आहे. पण ए सेक्शनच्या संदर्भानं काहीही निश्चित असा अभ्यासक्रम दिलेला नाही. पण रिसर्च मेथॉडॉलॉजी बेसिक स्वरूपाचा जो आहे तो अभ्यासक्रम विद्यापीठाने इथं निश्चित केलेला आहे. शिक्षणशास्त्र संकुलाच्या या कार्यशाळेमध्ये एक प्रतिकात्मक स्वरूपाचा अभ्यासक्रम
म्हणजे 100% या व्यतिरिक्त सिलेबस मध्ये आणखी काही असेल असं नाही सांगता येणार, पण जे काही आम्ही देतोय तो सगळा सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे. त्याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी इन्क्लूड असू शकतात. विद्यापीठाचा हा सिलेबस नाहीये, तर हा एक कॉमन बेसिक रिसर्चचा एक सिलेबस इथे आपल्याला देण्यात आलेला आहे. या सिलेबस मध्ये नेमक्या ए सेक्शनच्या सिलेबस मध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण प्रामुख्याने आता पुढे पाहणार आहोत. ए सेक्शनच्या दृष्टीनं तुम्हाला कुठली तयारी करणं इथं अभिप्रेत आहे, या संदर्भानं तुम्हाला या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्याच्यासाठी आम्ही तुम्हाला इथे प्रयत्नरत आहोत. तर यामध्ये सिलेबस ऑफ सेक्शन ए मध्ये प्रामुख्यानं रिसर्च मेथोडॉलॉजी या टायटल खाली या काही सब टायटलचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं मिनिंग ऑफ रिसर्च आहे, ज्याच्यामध्ये संशोधनाचं नेमकं स्वरूप काय, संशोधनाची तुम्हाला ओळख, त्याच्यानंतर संशोधनाचे महत्व, संशोधनाचं स्वरूप, संशोधनाचं स्कोप आणि संशोधनाच्या पद्धती या संदर्भानं मिनिंग ऑफ रिसर्च मध्ये तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये माहीत असणं आवश्यक आहे. या स्वरूपानं या संदर्भानं तुम्हाला अनेक प्रश्न या पेडच्या सेक्शन ए च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्यामध्ये मिनिंग ऑफ रिसर्चच्या संदर्भानं आत्ताच सरांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला गायडन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ रिसर्च सुद्धा त्यांनी निश्चितपणे तुमच्या समोर उलगडून दाखवलेले आहेत. ज्याच्यामध्ये स्कोप ऑफ रिसर्च त्यांनी तुमच्या समोर दिलेला आहे. नेचर ऑफ रिसर्च सुद्धा त्यांनी तुमच्या समोर मांडलेलं आहे. मिनिंग काय रिसर्चचं, त्याच्यानंतर रिसर्चच्या टाइप्स कशा कशा असतात, पोस्ट फॅक्टो रिसर्च काय आहे, प्री फॅक्टो रिसर्च काय आहे, डिफॅक्टो रिसर्च काय आहे, या रिसर्चच्या संदर्भाने तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये मिनिंग ऑफ रिसर्च हा टॉपिक तुमचा आजचा इथं क्लिअर झालेला आहे. ज्यामध्ये संशोधन नेमक्या प्रकारे कशा प्रकारे संशोधन कशा प्रकारे केल्या जातंय हे जिथं तुम्हाला दिसून येतं त्या संदर्भानं माझा आवाज येतोय का? जी सर. यस सर. ओके ओके. तर मिनिंग ऑफ रिसर्च मध्ये आपण पाहतोय की नेमकं काय काय रिसर्चचं महत्व काय आहे, रिसर्च नेमकं काय आहे, रिसर्च म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि त्याचा स्कोप बरोबरच टाइप्स ऑफ रिसर्च जे आहेत, फंडामेंटल रिसर्च आहे, बेसिक रिसर्च आहे, कृती संशोधन आहे, या प्रकारचे जे रिसर्चेस आहे या संदर्भानं रिसर्चच्या संदर्भानं आपण त्याच्यामध्ये विचार करतो आहोत. हा झाला पहिला टॉपिक जो आज तुमचा क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आहे मेथड्स ऑफ रिसर्च स्टडीज, म्हणजे नेमक्या संशोधनासाठी कुठकुठल्या पद्धतींचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड आहेत. प्रामुख्याने संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या 3 प्रमुख मेथड्स इथं वापरल्या जातात. त्यामध्ये सर्वे मेथड आहे, एक्सपेरिमेंटल मेथड आहे, हिस्टॉरिकल मेथड आहे. या 3 प्रमुख मेथड अंतर्गतच संशोधन हे पूर्ण केलं जातं. कंटेंट अनालिसिस कशा प्रकारचं असतं हे रिसर्च स्टडी
करा. हे बघ बस ठीक आहे. बाय. हे बघ एक मिनिट. हा सरांचा आवाज येईल, फक्त एकच मिनिट वेट करा, थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 1 मिनिटामध्ये सर परत जॉईन करतील. येतो का आवाज माझा? हा सर आता क्लिअर आहे, बोला आता. ओके सर, कंटिन्यू करा सर. थोडस दुसऱ्या सर पण स्क्रीन शेअर नाही सर तुमची. आता मी दुसऱ्या अकाउंटवरून लॉग इन हा. केलेलं आहे. लॅपटॉप डिस्कनेक्ट झालेलं आहे काही टेक्निकल एरर मुळे. आणि सांग. ओके, मग पीपीटी होत नसेल तर सर मग तुम्ही सांगितलं तरी चालेल सर, कंटिन्यू करा मला. ओके, थँक्यू सर. आपण होतो सेकंड सब टायटल त्याचं पाहत होतो. त्यामध्ये हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस मध्ये मिनिंग, टाइप ऑफ हायपोथेसिस आणि फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस म्हणजे परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनेचे प्रकार कोणते आणि परिकल्पना कशा प्रकारे प्रस्थापित करायच्या, परिकल्पनाची टेस्टिंग कशा प्रकारे करायची, या संदर्भाने सुद्धा प्रामुख्याने याच्यामध्ये मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो, ओके सर. सर आवाज येतो सर तुमचा, बोला ना तुम्ही. हॅलो नळगे सर. एक मिनिट सर. हा, स्क्रीन दिसते? हा सर, स्क्रीन शेअर झालं सर, कंटिन्यू. हायपोथेसिस वर आलात सर तुम्ही. ओके. तर हायपोथेसिसचं मिनिंग काय, हायपोथेसिसच्या टाइप्स काय, फॉर्म्युलेशन कशा प्रकारे करायचं हायपोथेसिस आणि टेस्टिंग या संदर्भानं आपण हायपोथेसिस हा घटक या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर डेटा कलेक्शन मध्ये सॅम्पलिंग, पॉप्युलेशन अँड सॅम्पलिंग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड सॅम्पल. सॅम्पल म्हणजे काय, जनसंख्या काय, जनसंख्येमधून ज्ञादर्श कशा प्रकारे निवडला. ज्ञादर्श आणि जनसंख्या हे एक घटक आहे जो संशोधनाच्या संदर्भामध्ये उपयुक्त ठरू शकतो. या संदर्भाने सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असणार आहेत. जनसंख्या कशा आहे, त्यानंतर ज्ञादर्श कशा निवडला, कोणती ज्ञादर्श निवडण्याची पद्धत योग्य ठरते, एखादं उदाहरण देऊन संदर्भीय संशोधनासाठी कोणती खालीलपैकी कोणती ज्ञादर्श निवड पद्धती योग्य ठरू शकते, अशा प्रकारचे प्रश्न हे पेट सेटच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर चांगल्या सॅम्पलच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याच्यानंतर काय सॅम्पल सिलेक्शन करण्याच्या टेक्निक्स ज्या आहेत, आणि डेटाच्या प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, जे असे टाइप्स आहेत, भरपूर टाइप्स आहेत, ते सुद्धा आपल्याला इथे अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने विचार करायचा आहे. त्यांचा सुद्धा आपल्याला इथे विचार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचं सब टायटल आहे टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, की माहिती गोळा करण्यासाठी, माहिती संकलनासाठी प्रामुख्याने कुठल्या प्रकारच्या साधनांचा संशोधनामध्ये उपयोग केला जातो. विविध पद्धतींमध्ये, जसं की वैज्ञानिक पद्धती असेल संशोधनाची, त्याचबरोबर
किंवा मग सर्वे असेल, वर्णनात्मक संशोधन पद्धतीमधले सर्वेक्षण सर्वे असेल, किंवा मग हिस्टॉरिकल मेथडनं केलेला रिसर्च असेल, इतिहासात्मक पद्धतीने केलेलं संशोधन, या संदर्भामध्ये कोणत्याही संशोधनासाठी डेटा कलेक्शन करणं हे फार महत्वाचं काम असतं. की कुठल्याही संशोधनामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जो आवश्यक आहे तो डेटा इथं तुम्हाला मिळवणं क्रमपात्र आहे, आणि या मिळालेल्या डेटावर तुम्ही पुढची प्रक्रिया करणार आणि त्यातून तुमचं संशोधन पूर्ण होणार. तर मग हा डेटा मिळवण्यासाठी नेमक्या कशा प्रकारचं इथं साधन वापरलेलं आहे, साधनं कुठली कुठली असतात, या संदर्भानं संशोधनाच्या या सिलेबस मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये डाटा कलेक्शनचे टूल्सचे प्रकार काय आहेत, प्रायमरी डेटा कलेक्शन काय आहे, सेकंडरी डेटा कलेक्शन काय आहे, त्यानंतर ज्या टाइप्स आहेत त्याच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे साधन आहेत, साधनांची काही नावं तुम्हाला इथं सांगता आली पाहिजे. जसं निरीक्षण आहे, प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, त्यानंतर निरीक्षणच्या नोंदी आहेत. असे विविध प्रकारच्या साधनांद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांकडून असेल किंवा तुमच्या संशोधनाच्या जो काही तुमचा न्यादर्श आहे त्यातून तुम्ही डेटाचं संकलन करू शकता. पदनिश्चयन श्रेणीद्वारे सुद्धा तुम्ही डेटाचं कलेक्शन करू शकता. तर या प्रकारे डेटा अनालिसिस साठी कुठून डेटा मिळवणं आणि तो कशा प्रकारे मिळवता या संदर्भाने सुद्धा प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रामुख्याने विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रामुख्याने डेटा अनालिसिस टेक्निक्स आहेत. मिळवलेल्या संशोधनातून मिळवलेल्या जो काही डेटा आहे त्याला अनालिसिस करून मग त्याद्वारे निष्कर्ष काढायचे असतात, आणि यासाठी कुठल्या मेथड्स वापरायच्या, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, पॅरामेट्रिकल नॉन पॅरामेट्रिकल ज्या टेस्ट आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, कुठली टेस्ट कुठल्या प्रकारच्या डेटासाठी सुटेबल आहे, कुठल्या संशोधनामध्ये कुठल्या प्रकारची पद्धती वापरणं इथं क्रमपात्र ठरतं, आणि कुठल्या प्रकारचा डेटा असल्यास त्यातून कुठल्या प्रकारचा टेक्निक वापरून त्यातून कुठल्या प्रकारचं संशोधन पूर्ण करायचं आहे, कशा प्रकारे त्यातून निष्कर्ष मिळू शकतात, या संदर्भाने डेटा अनालिसिस टेक्निकचा इथे उपयोग प्रामुख्याने केला जातो. आणि त्यातून प्रामुख्याने या संदर्भाने या टेक्निक्स वर सुद्धा आधारित काही प्रश्न हे पेडच्या ए सेक्शनच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे पुढचा टॉपिक याच्यामध्ये रिसर्च रिपोर्ट. रिसर्च रिपोर्ट म्हणजे नेमकं तुम्ही संशोधन केल्यानंतर त्या संदर्भानं जे काही लिखाण तुम्ही करत असता, तुमच्या प्रबंधामध्ये लिहित असता, तुमच्या रिसर्च पेपर्स लिहित असता, किंवा तुमचं डेझर्टेशनच्या स्वरूपामध्ये तुम्ही लिहित असता. तर हे रिसर्च रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग कसं आहे, रिपोर्ट रायटिंग कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचे काही नॉर्म्स आहेत, त्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कशा प्रकारे पाळाव्या लागतात, त्याच्यासाठी कुठलं जागतिक लेवलचं दर्जाचं स्टाईल्स आहेत, त्या स्टाईल कशा प्रकारे कम्प्लीट करायच्या या संदर्भाने सुद्धा प्रामुख्याने या विषयाच्या संदर्भाने काही प्रश्न हे या पेटच्या परीक्षेमध्ये असू शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही रिसर्च रिपोर्टचे फॉर्मॅट आहेत, प्रिन्सिपल्स आहेत काही, त्यानंतर गाईडलाईन आहेत, स्टाईल मॅन्युअल्स आहेत, त्या संदर्भाने सुद्धा प्रामुख्याने इथे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च रिपोर्ट आहे की या रिसर्च रिपोर्टचं इव्हॅल्युएशन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे, त्याचे काही गाईडलाईन्स आहेत, त्याचं काही एक ठराविक असा आराखडा दिलेला आहे, त्या आराखड्याच्या संदर्भाने सुद्धा इथं प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यानंतर आहे रिसर्च इथिक्स. रिसर्च इथिक्स काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्लगॅरिझम आहे. प्लगॅरिझम मध्ये बघा की तुम्ही दुसऱ्याचा किती डेटा कशा प्रकारे वापरलेला आहे, दुसऱ्याच्या संशोधनातला किती भाग तुम्ही घेतलेला आहे, तुमचं संशोधन हे स्वतःच वैयक्तिक आहे का ते चोरी केलेलं आहे, या संदर्भाने सुद्धा रिसर्चच्या संदर्भाने काही इथिक्स आहेत
की तुम्ही रिसर्च मध्ये कसल्या प्रकारचे रिव्ह्यू निवडू शकता, कोणत्या रिसर्चचा कशा प्रकारे आपल्या रिसर्च साठी मदत घेऊ शकता, कुठल्या गोष्टी आपल्या रिसर्च मध्ये दुसऱ्याच्या रिसर्च मध्ये उचलून टाकू शकता, या संदर्भाने काही इथिकल नियम, त्याच्यामध्ये नियमावली आहे. तर या रिसर्च इथिक्सच्या संदर्भाने सुद्धा, प्लगॅरिझमच्या संदर्भाने असतील, अशा प्रकारचे प्रश्न हे सिलेबस सेक्शन ए च्या सिलेबस मध्ये आपल्याला दिले गेलेले आढळून येतात आणि यामध्ये प्रामुख्याने त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये आपल्याला सांगता येईल की ए सेक्शन मध्ये प्रामुख्याने रिसर्च मेथोडॉलॉजीच्या अनुषंगाने संबंध बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. मग रिसर्च मेथोडॉलॉजीचे मिनिंग्स आहेत, रिसर्च मेथोडॉलॉजीचे टाइप्स आहेत, रिसर्च मेथोडॉलॉजीचे त्याला आपण काय म्हणू, रिसर्च मेथोडॉलॉजीचे महत्व आहे, स्कोप आहे. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये सॅम्पलिंग आहे, टूल्स आहेत, हायपोथिसिस आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, डेटा अनालिसिसच्या टेक्निक्स आहेत, त्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे, इव्हॅल्युएशन आहे, इथिक्स आहेत. अशा प्रकारे संशोधनाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भाने सगळे एक ना एक बाब इथे प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकते. तर या संदर्भाने तुम्हाला या वर्कशॉप मधून एक एक टॉपिकची तोंड ओळख करण्याच्या अनुषंगाने आपण इथे या वर्कशॉपची निर्मिती म्हणजे रचना केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला नेमकं कुठल्या टॉपिकवर फोकस करायचे, तुम्ही कुठल्यामध्ये वीक आहात, कुठला टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे जमू शकतो आणि उरलेल्या काही दिवसांमध्ये कुठल्या टॉपिकवर तुम्ही जास्त भर दिल्यानंतर त्यातील प्रश्न हे व्यवस्थितपणे सोडू शकता, या अनुषंगाने विचार करायचा आहे. ही काही एक लिस्ट आहे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या पुस्तकांची. यातून तुम्ही कुठल्याही एखाद्या पुस्तकात या बाबी तुम्ही शोधू शकता. जॉन डब्ल्यू बेस्टचं जे पुस्तक आहे रिसर्च इन एज्युकेशन, हे चांगल्या प्रकारे नोन असलेलं, सर्वत्र उपलब्ध असलेलं असं एक पुस्तक आहे, ज्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्याच रिसर्चच्या पद्धती असतील, टूल्स ऑफ डेटा कलेक्शन असेल, डेटा असेल, सॅम्पलिंग असेल, पॉप्युलेशन असेल, रिपोर्ट रायटिंग असेल, मॅन्युअल्स असतील, या सगळ्याच्या संदर्भाने या पुस्तकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध होऊ शकते. आणि या अनुषंगानं आपल्याला या वर्कशॉप मधून नक्कीच फायदा होईल. त्यातून तुम्हाला पेट परीक्षा क्वालिफाईड होण्यासाठी मदत यातून उपलब्ध होईल, हे आपल्याला यातून लक्षात येईल. अशा प्रकारे आपल्याला यातून पाहता येईल. आणि या इथे या सेक्शन ए चा सिलेबस तसाच पेट परीक्षेचं स्वरूप या संदर्भामध्ये मी आपल्या समोर माझं काही मत आणि काही गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. याबद्दल जर कुणाला काही प्रश्न असतील तर ते पुढील 5 मिनिटांमध्ये विचारू शकतात. धन्यवाद. चॅट बॉक्स मध्ये असा प्रश्न होता की व्हॉट इज मीडियम ऑफ एक्झाम, एक्झामचं माध्यम कोणतं आहे? तर ते ऑनलाईन आणि हेच आहे ना सर? ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षा. हा हा सर, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की व्हॉट इज मीडियम ऑफ एक्झाम. मीडियम मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेच्या संदर्भाने असणार. सर परीक्षा 2 शिफ्ट मध्ये होईल का एकदाच असेल सकाळी? परीक्षा ही एका शिफ्ट मध्ये होणार आहे. फक्त 2 तासामध्ये तुम्हाला पहिला तास हा ए सेक्शन साठी असणार आहे. ए तासाचं सेक्शन कंप्लीट झाल्यानंतरच बी सेक्शनचे प्रश्न तुमच्यासाठी
खुले करण्यात येतील. आधी ए सेक्शन तुम्हाला कंप्लीट करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला बी सेक्शन तुमच्यासाठी खुलं करण्यात येईल. नळगे सर, आपण ते ह्यांना सरांना बाकीच्या पार्टिसिपेंट्सना हे पण सांगावं लागेल की जे एक्झाम आहेत ते 29 तारखेला एक आणि 10 जानेवारीला असं 2 मध्ये एक डिवायडेशन केले ते, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत तर ते पण सांगावं लागेल सर त्यांना. टाइम टेबल मध्ये बदल पडलाय का सर? हॅलो सर. हा हा, ते टाइम टेबल मध्ये थोडस बदल झालेला आहे. काही जे आहेत एक्झाम्स त्या 29 तारखेला म्हणजे 29 डिसेंबरला आहे आणि काही एक्झाम ज्या आहेत त्या 10 जानेवारीला आहेत. म्हणजे तर ते सब्जेक्ट वाईज वेबसाईट वरती त्यांनी ते रिशेड्यूल त्यांनी टाकलेलं आहे. हा हा, सब्जेक्ट वाईजच त्यांनी दिलेलं आहे ते वेबसाईट वरती हा, तर बाकीचे आता समजा ओके सर. त्यांनी डिवाइड केलेला आहे, हाफ हाफ तुम्हाला डिवाइड केलेला नळगे आहे. सर अर्धे सब्जेक्ट गाईडलाईन टाकले करतील. त्यांनी 10 एक मिनिट थांबा फक्त. हो हो हो, ते नळगे सर सांगतील डिटेल्स मध्ये. एक मिनिट वेळ करा, त्यांनी बोलवत आहे. हा, काय प्रश्न होता? तर एज्युकेशनचा जो सर सेकंड ते पेपर आहे एक्झाम आहे सेक्शन ना बी, ती एक्झाम शेड्यूल सर, एक्झाम शेड्यूल. हा बोला. एक्झाम शेड्यूल मध्ये नवीन एक परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या परिपत्रकानुसार एक्झाम ह्या 2 डेट्सला होणार आहे. आताची जी 29 तारीख विद्यापीठाने डिक्लेअर केलेली आहे, या 29 तारखेला काही विषयांची ए आणि बी सेक्शनची परीक्षा होणार आहे. ज्या विषयाची ए सेक्शनची परीक्षा त्याच विषयाची बी सेक्शनची परीक्षा त्याच दिवशी होणार आहे. 29 तारखेला काही विषयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, तर पुढच्या महिन्यातील 10 तारखेला काही विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे, या 2 शिफ्ट मध्ये. त्यामुळे तुमचा हॉल तिकीट काढल्यानंतर त्यावर डेट अँड टाइम सुद्धा मेन्शन असेल. तसा नसेल तर ते परिपत्रक एकदा तुमच्या समोर वाचा आणि त्या परिपत्रकानुसार तुमच्या विषयाच्या अनुषंगानं तुमचा डेट अँड टाइम त्याच्यावर मेन्शन केलेला आहे का, एवढं सगळ्यांनी एकदा कन्फर्म करून घ्या. तर शिक्षणशास्त्र एज्युकेशनचा जो सेक्शन बी आहे सर, हा सर, त्याच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये टोटल 9 पेज दाखवले तर सिलेबस मध्ये. हा, तर त्यामध्ये 7 चॅप्टर पर्यंत, 7 चॅप्टर पर्यंत पहिला चॅप्टर, 7वा चॅप्टर झाल्यानंतर परत पुन्हा चॅप्टर 4 दाखवले तर की शैक्षणिक संशोधन पद्धती, म्हणजे 2 वेळेस शैक्षणिक संशोधन पद्धती हा त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे सर. शैक्षणिक संशोधन पद्धती हा चॅप्टर 2 वेळेस दाखवलेला आहे. बी सेक्शन मध्येच का? हा सर, बी सेक्शन मध्ये. मग ते प्रिंट मिस्टेक असेल किंवा ते टेक्निकल एरर आहे. नाही सर, त्याच्यात कंटेंट पण वेगवेगळे दाखवले सर. रिसर्च मेथडॉलॉजी, ऍडव्हान्स अँड रिसर्च मेथडॉलॉजी असं असेल. मग टायटल चेंज असेल, मी नाही बघितलं आणखी, मी बघून उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला. पुन्हा सर दुसरा पण चॅप्टर की एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हा पण तसाच झालेला आहे. म्हणजे काही चॅप्टरच्या बाबतीमध्ये कसं आहे, आता तो सिलेबस देताना एमएडच्या बेसवर सिलेबस तुम्हाला दिलेला असणार आहे. तर एमएड मध्ये 4 सेमिस्टरला वेगवेगळे पेपर चालवले जातात विद्यापीठामध्ये. त्यामध्ये टीचर एज्युकेशन, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी आणि रिसर्च मेथडॉलॉजी हे प्रामुख्याने 2 ते 3 सेमिस्टर मध्ये कंटिन्यू घेतला जातो. तर त्या अनुषंगानं तशा प्रकारे सिलेबस एकत्रित न येता वेगवेगळा आला असण्याची शक्यता आहे. ते पाहून मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, थँक्यू सर. हॅलो, नलगे सर नमस्कार, मी राजेश आगोने बोलते पुण्यातून. बोला सर. नलगे सर, हा बोला. आवाज येतोय का? आगावे सर. हा, मी पुण्यातनं बोलतोय सर. मी फॉर्म भरला, तुमचे पैसेही भरले, पण तुमची मेल वगैरे काही चाललेली नाही मला. सर तो टेक्निकल एरर आहे आणि तो तुम्ही त्या कन्सर्न सब्जेक्टला, सॉरी डिपार्टमेंटला तुम्ही
कॉन्टॅक्ट करा. आम्ही फक्त इथं वर्कशॉपच्या या अनुषंगानं सिलेबसचा अवेअरनेस आणि त्याचं इंट्रोडक्शन एवढ्यासाठी इथं उपलब्ध आहोत. ओके स्कूल ऑफ सर. ओके. एज्युकेशनल सायन्सेस आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे पेट परीक्षा विभाग किंवा पीजी सेक्शन हे भिन्न आहे. त्यांचा आमच्याशी संबंध नाहीये सध्याच्या लेवलला तरी, की ओके. या परीक्षेच्या संदर्भात. हे फक्त आम्ही ठीक आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी एक वर्कशॉप घेतलेला आहे. जे काही टेक्निकल क्युरीज आहेत तुमच्या परीक्षेच्या संदर्भाने, फॉर्म भरण्याच्या संदर्भाने, ते एक तर परीक्षा विभाग किंवा मग पदव्युत्तर विभाग हे तुमचं सॉल्व्ह करू शकतात. तिकडे तुम्ही संपर्क साधा. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हा बोला मॅडम. सर गुड आफ्टरनून. माझा ऍक्च्युली एक्झाम 10 तारखेला आली आहे बायोइन्फॉर्मॅटिक्सची. या. तर जसा आधी क्वेश्चन जसा आला होता की म्हणजे सिलेबस वाईज की सेक्शन बी मध्ये त्यांनी युनिट 1, 2, 3 असे 7 युनिट दिलेले आहेत. सॉरी 5 युनिट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत अजून एकदा एंट्रन्स एक्झामचा सिलेबस दिलाय आणि त्याच्यामध्ये परत 10 युनिट दिलेत. तर मग नेमका रेफर कुठला करायचा हे कळत नाहीये सर. मॅडम कन्सर्न सब्जेक्टच्या संदर्भाने तुम्ही सिलेबस रेफर करत असताना तुमचं पीजी आणि युजीचा जो विद्यापीठाचा सिलेबस, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा युजी आणि पीजीचा, त्या विद्यापीठाचा त्या सब्जेक्टचा पीजी आणि युजी दोन्ही विषयाच्या संदर्भाने दोन्ही स्तराचा अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि दिलेला अभ्यासक्रम जो आहे त्याच्याशी तो टॅली करून ते घटक तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमासाठी इथं वापरू शकता. नाही सर, म्हणजे मग हे आयडियल आपण जे डोळ्यासमोर ठेवते की बाबा एवढा सिलेबस आहे, एवढा येऊ शकतो एक्झामला, तर मग आता जे व्हॅरी पडतंय की त्याच्यामधला कंटेंट वेगळा आणि ह्याच्यामधला कंटेंट थोडासा वेगळा आहे आणि सब्जेक्ट सुद्धा युनिट वाईज सुद्धा ते चेंज होत आहे. तर मग नेमकं कळत नाही की वेटेज कशाला जास्त द्यायचं. आता इथं वेटेज असं पर्टिक्युलर कोणत्या एखाद्या टॉपिक साठी सेपरेट असं वेटेज काही वेगळं दिलेलं नाहीये. प्रामुख्याने फक्त जो दिलेला आहे त्याच्यामधनच प्रश्न येणार आहेत. त्यातलं वेटेज एखाद्या टॉपिक साठी 10%, एखाद्या टॉपिक साठी 50% असं कुठल्याही प्रकारचं वेटेज नाही. त्यातून कुठल्याही एखाद्या युनिटवर जास्त प्रश्न, कुठल्याही एखाद्या युनिटवर कमी प्रश्न अशा प्रकारचे येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही दिलेला सिलेबस आणि त्याचबरोबर युजी पीजीचा सिलेबस हे डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने तयारी करणं बी सेक्शन साठी इथं उपयुक्त ठरेल तुमच्यासाठी. ओके सर, थँक्यू. वेलकम. हॅलो. आहेत का कोणाचे? हेलो. हाँ हेलो. हाँ हेलो सर. हाँ बोला सर. सर ये सर पैट का एक सवाल, पैट का सिलेबस सर ग्रुप में सेंड हो सकती है व्हाट्सएप ग्रुप में? ये जो अभी रिसर्च मेथोडोलॉजी का है, ये जो मैं अभी पीपीटी है, ये पीपीटी अपने टेलीग्राम ग्रुप पे मैं शेयर कर दूंगा थोड़ी देर बाद. ओके सर. सर हम फिजिकल एजुकेशन का तो वेबसाइट पर तो ओनली पीजी का सिलेबस दिखा रहा है, यूजी का तो दिखा नहीं रहा है. यूजी और पीजी का ऐसा अलग नहीं है. उसमें बी सेक्शन का जो सिलेबस दिया वाला है वही सेक्शन, वो जो सिलेबस है वो सिलेबस आप रेफर कर लीजिए. आपके हाँ सर वो तो है ही, मैं डाउनलोड कर चुके थे. यूजी और पीजी का आपको मिलता है तो वो भी आप उसमें रेफर कर सकते हैं. नहीं मिलता है तो जो बी सेक्शन का सिलेबस यूनिवर्सिटी के वेबसाइट पे आप भी दिए वाला है वो आप रेफर कर लीजिए. ओके सर, थँक यू. हॅलो सर. हाँ हेलो सर हे आताचं जे सर लेक्चर आहे सर ते एमएड ग्रुपवर पण टाका ना सर पीपीटी, म्हणजे आम्हाला सोपं जाईल. चालेल चालेल. हो सर. आता आणखी कोणाचे काही प्रश्न नाही आहेत ना? काही क्युरी नाहीये? सर सेक्शन ए चा सॅम्पल पेपर आम्हाला मिळतील का सर? मी नेटवर भरपूर सर्च करतोय पण भेटत नाहीये. सर त्या दृष्टीने मी प्रयत्न करेल. सध्या माझ्याकडे उपलब्ध नाहीयेत. या 3 दिवसात जर मला उपलब्ध झाले तर मी टेलिग्राम ग्रुपला शेअर करण्याचा प्रयत्न करेल सर. धन्यवाद सर. वेलकम सर. हेलो सर. यस जी सर, गुड इवनिंग सर. मैंने इंग्लिश में पेपर भरा है, मेरा सेकंड पेपर इंग्लिश है, तो उसका सिलेबस प्लीज सर मेरे फोन पर सेंड कीजिए ना. अस्सलाम वालेकुम. वो वेबसाइट पे मिल जाएगा आपको. वेबसाइट पे दिया वाला है वही डाउनलोड कर लीजिए. वेबसाइट तो सर उसकी लिंक आपको लिंक मैं बाद में भेज दूंगा एमएड ग्रुप. हॅलो. हेलो. ओके सर. सर माझ्याकडे आहे सर, मी टाकतो ग्रुपला सर ते. चालेल, नावीला पाठवून द्या. हो सर. हो. ओके.
सर मेलवर आन्सर की त्याच दिवशी येणार की 2 दिवसांनी येणार सर? आता ते मी आता नाही कन्फर्म सांगू शकत, पण तुम्हाला मेलवरची आन्सर की आणि क्वेश्चन पेपर झाल्याच्या दिवशी येईल असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. टेक्निकल एररमुळे डिले होऊ शकतो, पण ती जेव्हा तुम्हाला मिळेल त्याच्यात जर काही क्युरी असतील तर तिथून पुढे तुम्ही 3 दिवसानंतर 3 दिवसाच्या आत विद्यापीठाला त्या दृष्टीनं कळवायचं आहे. त्यामुळं परीक्षा झाल्या येईल असं विद्यापीठाचं म्हणणं आहे, ते यायला पाहिजे. ओके सर. हॅलो हॅलो सर. हॅलो हॅलो. हा बोला. हा सर, आम्हाला प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर अवेलेबल होतील का पेटचे? प्रयत्न करू. सध्या तरी अवेलेबल नाहीयेत माझ्याकडे. जर भेटले तर मी निश्चितच तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू सर. ठीक आहे, धन्यवाद सर्वांनी इथं जास्तीत जास्त सहभाग घेतल्याबद्दल. उद्या मात्र शार्प वेळेवर आणि उद्याचं सेशन व्यवस्थित सुरू होईल. त्याच्यामध्ये परत याच्यामध्ये काही गोष्टी ऍडिशन करायच्या राहिलेल्या आहेत. त्या शेड्यूल मध्ये थोडाफार फरक पडेल, लेक्चर्स मागे पुढे होतील, तेवढं एक तुम्हाला स्वीकारावं लागेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हायपोथिसिस कंटेंट घ्यायचा राहिलेला आहे, तो सुद्धा कुठेतरी ऍड करून एखादं सेशन वाढवल्या जाईल किंवा याच कुठल्या तरी एखाद्या सेशन मध्ये ते ऍड करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद सर. धन्यवाद नलगे सर. उद्याच्या चांगली माहिती दिली. धन्यवाद. नलगे सर. यस सर. सर एग्जामिनेशन सेंटर्स का डिटेल्स कब तक अवेलेबल? हॅलो. ठीक आहे, आता यानंतर तुम्ही असं म्हणतायत सर की एक्झामिनेशन सेंटर केव्हापर्यंत मिळतील? एक्झामिनेशन सेंटर आता तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला कळून जातील. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मला वाटते उद्या किंवा परवा तुम्हाला ते उपलब्ध होतील. 29 तारखेची ज्यांची परीक्षा आहे त्यांना, आणि 10 तारखेच्या परीक्षेसाठी काही कालावधीनंतर उपलब्ध होतील. धन्यवाद. उद्या वेळेवर जॉईन व्हा. उद्याची लिंक अशाच प्रकारे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात येईल आणि त्यानंतर पुढचं शेड्यूल ऍज इट इज. काही चेंजेस असतील तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरच कळवलं जाईल. तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर काही इथून पुढच्या क्वेरीज असतील तर तिथं आपण डिस्कस करू. हॅलो सर, टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल का सर? टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्ही भरलेल्या गुगल फॉर्मवर उपलब्ध होती. नाही, आम्हाला ही लिंक एका व्हॉट्सअपवर एका मित्रानं पाठवली आहे. ते प्रोफेसर आहेत सर. तर प्लीज आम्हाला टेलिग्राम ग्रुपचं नाव जरी सांगाल तर आम्ही टेलिग्रामवर पाहू. पेट 2020 नावानं टेलिग्राम ग्रुपवर आहे सर, ते ग्रुप तयार केलेला. ओके ओके, थँक्यू सर. सर मी वेबसाईटवर आता इथं पाहिलेली आहे डेट वाईज. एकदा सब्जेक्ट 29 तारखेला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते सांगू का? सांगा, त्यांच्यासाठी क्लिअर होऊन जाईल. हा, 29 तारखे 29/12 हे पहा परिपत्रक वेबसाईटवर आहे. या परिपत्रकाद्वारे पेट 2020 परीक्षेबाबत महत्वाचे परिपत्रक. या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की प्रस्तुत विद्यापीठाची PhD प्रवेश परीक्षा पेट 2020 परीक्षा 2 टप्प्यामध्ये घेण्यात येणार असून प्रथम टप्प्यामध्ये 29/12/2020 रोजी खालील विषयांची पेट 2020 परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 29 तारखेचे सब्जेक्ट आहेत बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, इंग्लिश, एन्व्हायरमेंट सायन्स, जिओलॉजी, हिंदी, हिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मराठी, मॅथमॅटिक्स, फार्मसी, फिजिकल एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर सोशल वर्क, सोशिओलॉजी, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी आणि उर्दू हे 29 तारखेला. आणि 10 तारखेला आहेत बायो इन्फॉर्मॅटिक्स, बॉटनी, केमिस्ट्री, कॉमर्स,
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, डेअरी सायन्स, त्यानंतर EC अँड ECT इंजिनिअरिंग, जिओग्राफी, जिओफिजिक्स, लॉ, मॅनेजमेंट, मायक्रोबायोलॉजी, फिलॉसॉफी, फिजिक्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स अँड झुलॉजी, हे असे आहेत सर. धन्यवाद. लक्षात घ्या, आपला विषय कोणत्या तारखेला आहे हे एकदा कन्फर्म करा आणि त्या दृष्टीनं पुढची तयारी ठेवा. सगळ्यांना परत एकदा पेट परीक्षेसाठी आमच्याकडून शुभेच्छा. उद्या परत भेटूया. उद्या वेळेवर सुरू होईल. उद्याची लिंक आणि उद्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर केल्या जातील. ठीक आहे. धन्यवाद.